पण एवढंच आहे की सध्याची स्थिती बघता मी एवढंच म्हणेल की वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाने घालायचं, उखाणा विलासरावांच्या नाही घ्यायचा आणि गर्भ मात्र देवरावांचा वाढवायचा, ही अशी परिस्थिती दुर्दैवाने आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहे। महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत, पावसाळा येत चाललेला आहे, हा राजकीय जो काही चाललेली व्यवस्था आहे याच्यावरती कुठेतरी थांबलं पाहिजे। पावसाळा जवळ येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जटिल प्रश्न देखील सरकारला सोडवावे लागणार आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा गुंतागुंत की जास्त वेळ लांबणं हे निश्चित राज्याच्या स्थिरतेला चांगलं लक्षण नाही। याच्यावरती ताबडतोब कुठेतरी निर्णय, हा फायनल निर्णय झाला पाहिजे, राज्यकारभार सुरळीत चालला पाहिजे, असा एक नागरिक म्हणून माझी या निमित्ताने अपेक्षा आहे। पक्षांतर कायदा हे लोकशाही सुदृढ करण्याकरता आवश्यक आहे, परंतु या कायद्यामध्ये देखील काही पळवाटा आहेत, त्या पळवाटांचा वापर राजकीय शक्ती करत असतात आणि म्हणून हा पक्षांतर कायदा अधिक याचं स्वरूप प्रारूप थोडं जाचक केलं पाहिजे, जेणेकरून कुठेही अशा प्रकारचं अस्थिरता निर्माण करण्याचं धाडस कोणात निर्माण होणार नाही। अशा प्रकारचा पक्षांतर कायद्यामध्ये काही आमूलाग्र बदल देखील आवश्यक आहे।